ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती खळबळजनक आरोप केले होते। मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत असा आरोप राऊतांनी केला होता। संजय राऊतांचा हा दावा आता खरा ठरल्याची चर्चा आहे, कारण संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगच्या शेजारी बसलेला व्हिडिओ हा समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशाची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान यावर आता संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। संजय शिरसाट याबाबत बोलताना म्हणाले, मी आत्ताच तुमच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला। व्हिडिओ काय दाखवतोय, माझं घर आहे, तुम्ही पाहताय ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे, बेडरूममध्ये मी बसलेलो आहे, बाजूला माझ्या सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे। व्हिडिओबद्दल मला आश्चर्य नाही, यात गैर काय आहे? टार्गेट करण्याचा प्रयत्न हा केला जातोय। एक बॅग ठेवलेली, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेलेत का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे। बॅगेत पैसे असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत असताना त्यात कपडे असल्याचा हास्यास्पद दावा शिरसाट यांनी केला आहे। त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही शिरसाटांच्या दाव्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। एका हॉटेलच्या लिलावातील बोलीसंदर्भात शिरसाटांचे चिरंजीवांच्या सहभागावरून विरोधी पक्षाने टीकेची झोड उडवली होती। त्याआधी एका महिलेनेही त्यांच्या चिरंजीवावरती गंभीर आरोप केले होते। ती पैशाची बॅग शिरसाट यांची नसेल तर ती दान करून त्यांनी पुण्य कमवावा साठवला विधानसभेत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मारला। एकूणच साधन सुचितेच्या गप्पा मारणारे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र या प्रकरणामध्ये चांगलीच गोची झाली। फडणवीस हे हातबल मुख्यमंत्री असल्याची टीका राऊत यांनी केली, तर 50 खोक्यांपैकी एक खोका दिसल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय। मात्र मंत्र्याच्या या पैशाने भरलेल्या बॅगेत सर्वसामान्य जनतेच्या जगण्या मरण्याचे प्रश्न मात्र वाहून गेलेत। राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पीक विमा कधी मिळेल याकडे बळीराजा हा डोळे लावून बसलाय। शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहेत, बेरोजगारी वाढली असून रोजगारांच्या प्रश्नांनी युवक हताश आहेत। अशा परिस्थितीमध्ये मंत्री मात्र पैशाने भरलेल्या बॅगा उशाला घेऊन झोपत असल्याचं विदारक चित्र यामुळे जनतेला पाहायला मिळते।